पर आपण पाहतोय श्री रवींद्र ठक्कर साहेब खऱ्या अर्थानं सरपंच तिवरी ग्रामपंचायत आणि तेथील हे प्रतिष्ठित असे व्यक्ती त्यांच्या माध्यमातून देखील ह्या स्पर्धेसाठी तितकाच मोठा आर्थिक मदत आणि त्या बळावर खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धा गुण्या गोविंदानं किंजल 11 मित्रांनो प्लीज या ऑलरेडी उशीर झालेला आहे. अतिरिक्त खेळाडू डगआउट मध्ये पाठवायचं आहे. चला टायमर ऑन झाला तर लक्षात ठेवायचं तुमचा एक खेळाडू कमी घेऊन तुम्हाला खेळावं लागणार आहे. चला बॅटर आलेले आहेत. मृदुल सर काही वर्षापूर्वीची एक आठवण म्हणून सांगतो, आम्ही देखील टिवरी गावमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स होतो. ही घटना जवळजवळ 98-99च्या दशकातली होती. नक्कीच आम्ही गेलेलो त्यावेळेला नक्की टिवरी गावचा तो मैदान आणि खरोखरच आयोजन नियोजन तेव्हा त्यांचं देखील चांगलं होतं आणि मोरेगावचा पहिल्यांदा आम्ही तिकडे गेलो आणि पहिल्यांदा तिकडे आम्ही चॅम्पियन देखील झालेलो. चला लगेचच चालू करायचं. चला एक साईडला नेस्टर आपण पाहतोय, दुसऱ्या साईडला रोहित पाहतोय. ओ सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलंय. या खेळाडूने देखील बरेच वर्षापासून अंडरआर्म क्रिकेट्समध्ये नाव कोरलं गेलंय. रोहित नावाचं वादळ आपण पाहिलेलं किंजल 11 मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटलेलं. आक्रमक फलंदाजीमध्ये त्यांचं ओहो काय फटका सजवला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. दोन्ही ट्रेन एका ट्रॅकवर. काय होतोय काय घडतोय वळतोय आपण पंचांकडे. पाहूया पंचांची काय दाद येते. चला नेस्टर नावाचं वादळ इकडे संपुष्टात आलंय. म्हणजे मोठा धक्का म्हणावा लागेल. मोठा धक्का म्हणावा लागेल कारण या खेळाडूंनी देखील चांगली फलंदाजी करून संघाला बरेच चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवून दिलेल्या आहेत. तोच वादळ आता संपुष्टात आलाय. आता नवीन जागा त्याची भरून काढण्यासाठी नवीन बॅटर आपण पाहतोय ॲलन यांना. पाहूया ॲलन कशा पद्धतीने, कारण की मोठा धक्का लागलाय. आता यांना चांगली फलंदाजी करावी लागेल, संयमी फलंदाजी करावी लागेल. कुठेतरी सर खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर नेस्टर एक असा खेळाडू ओमन 2026 आणि त्यावेळेला 2016 क्षमासावी त्यावेळेला विश्वचषक आणि त्या विश्वचषकामध्ये ओमन ह्या संघामध्ये देखील आपण खेळताना ह्या खेळाडूला पाहिलं होतं. असा तो खेळाडू आज मोरेगाव नगरीमध्ये देखील येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तो खेळाडू गोल्डन डकचा शिकार आहे. अर्थातच अर्नाला विभाग किंजल 11 अनेक खेळाडू आहेत. स्ट्राईक एंडला आपण धीरजला पाहतोय. टेनिस क्रिकेटमध्ये देखील धीरजला सातत्यानं पाहिलंय. दुसरीकडून ॲलन गावद्या हे दोन खेळाडू आहेत. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 1 धाव धावफलकावर येत असताना नेस्टर धंबाला गोल्डन डकचा शिकार. आणि खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना की बडी माछली जाल में फसणे, तर बडी नाही तर ह्या वेल मासा हा खऱ्या अर्थानं जाळ्यामध्ये फसलाय आणि त्यानंतर थोडंसं कुठेतरी संकट आहे आणि त्या संकटातून आता ह्या 2 खेळाडूंना तो संकटमोचक खेळ हा मैदानामध्ये करावा लागणार आहे. नक्कीच सर. ज्या पद्धतीने ओहो समोरच्या दिशेने सरळ चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार चौकार. खरोखरच पालघर जिल्हा म्हटलं ना तर बरेच असे खेळाडू आपल्याला पाहायला भेटतील. नेस्टर असेल, त्याच्यानंतर आपल्याला आयुष मात्रे देखील उमेळमधले पाहायला भेटतील आणि जे बरेच खेळाडू आपल्याला म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळताना आपल्याला नारंगी गावचे देखील एक सपुत्र आहेत, ते देखील रणजी ट्रॉफी खेळलेले आहेत. असे बरेच खेळाडूंचा पालघर जिल्ह्यामध्ये देखील साठा आहे. म्हणजे कुठेतरी चांगली फलंदाजी बॅटिंग बॉलिंग आपल्याला करत असताना कुठेतरी हे खेळाडू वरच्या स्तरावरती जाताना पाहायला भेटतात सर. नक्कीच साऱ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. तुर्तास मॅचच्या दिशेनं पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 8 धावा धाफकावर येतात. ऐकूयात एक डीजेची छोटीशी धून आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं.
पहिल्या 6 चेंडूंचा खेळ आणि 8 धावा धाफकावर येत आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार, परंतु त्यानंतर केलेला कमबॅक. ॲलन गावद्या अजून देखील मैदानामध्ये आणि त्यांना रोखण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवर राजेश आहे. लोअर फुलटाचा चेंडू पुन्हा एकदा 2 खेळाडूला भेदून येतोय चेंडू सीमारेखा पार, चौकार. बारा धावा धाफकावर. पीसीसी आणि त्यांच्या विपक्षामध्ये अर्णाला नवापूर ह्या विभागातील बहुतांश खेळाडू अर्थातच किंजल 11चा संघ आहे. पीसीसी सातत्यानं अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्यांचा देखील तो बोलबाला आपण पाहिला आणि ते दोन संघ एकमेकांच्या विपक्षात हे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूळ चालले, अनेक वेळा खडे चालल्यात, अनेक वेळा पाणी पाजलं, अनेक वेळा एकमेकांवर तुटून पडल्यात. परंतु ह्या वेळेला निमित्त आहे मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी. चॅम्पियन ट्रॉफी आणि ज्या प्रकारचं नाव आहे चॅम्पियन ट्रॉफी आणि त्या प्रकारची ही ट्रॉफी देखील आहे. ह्या ट्रॉफीवर जणू काही पाहत राहिलं तर पाहतच राहू की काय. विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने यंदाच्या वर्षामध्ये युनिक आणि एक वेगळा लुक देणारी ही ट्रॉफी आहे. ही प्रेमात पाडणारी ट्रॉफी आहे. हे प्रेमात पाडणारं आयोजन आहे आणि क्रिकेटचा खेळ देखील तसाच आहे. म्हटलं जातं ना ये क्रिकेट का खेल बिल्कुल अरिजीत सिंह की गाने की तरह है. मतलब रुलाता भी वही है लेकिन सुकून भी उससे में मिलता है जिसका नाम है क्रिकेट. आणि तो खेळ आज हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम हा आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय. धाफकावर आतापर्यंत 14 धावा. 1.3 चेंडूंचा खेळ. लोअर फुलटाचा चेंडू चांगल्यारीत्या फील्ड फेकीत नेकी आहे, चांगल्यारीत्या कलेक्ट केला जातोय. गडीबाद दुसरा ॲलन गावद्याच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. रवींद्र ठक्कर साहेब खऱ्या अर्थानं सरपंच साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील ह्या स्पर्धेला आर्थिक देणगी. 1 to go. दर्शन शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. बघा टेक्निकल थोडंसं इश्यू आहे, नेट स्लो आहे, त्या कारणास्तव ते अपडेट थोडीशी आतापर्यंत आपल्यापर्यंत लेट येत्या. बहुजन विकास आघाडीचे दाडाडीचे कार्यकर्ते तसेच दहीहंडी पालघर जिल्हा दहीहंडी समन्वय समितीचे सचिव संकेतजी आग्रे साहेब यांचा देखील इकडे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या मंचावरती सहर्ष स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम सर. आपण यायचं आहे आणि मंचावरती स्थानबद्ध व्हायचं आहे सर. संकेतजी आग्रे सर. बघा जॉन्टी सर, आजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसात खऱ्या अर्थानं ते मान्यवरांची गर्दी सांगून जाते ह्या स्पर्धेचं स्तर काय आहे आणि त्यात लेवलची खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आहे. जबरदस्त मॅनेजमेंट, जबरदस्त आयोजन. ह्या स्पर्धेचे 2 गाड्या एकाच रुलावर होता. आता एका गाडीला परतावा लागेल, परंतु त्यासाठी दर्शन अहेरे सरांना टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला स्क्रीनवर दाखवलं जाईल. पंचांच्या भूमिकेमध्ये एकीकडे आयोजक जोगित पाटील सर, दुसरीकडून दर्शन अहिरेंना आपण पाहतोय. नक्कीच तोपर्यंत विनंती करतोय ज्यांच्या गाड्या रस्त्याच्या मध्ये लावल्यात त्यांना विनंती आहे की तुम्ही सर्व गाड्या थोड्या रस्त्याच्या साईडला लावायच्या आहेत. येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होतोय. पार्किंग आपल्याकडे 3 पार्किंग अवेलेबल करून दिलेले आहेत. एक तुम्हाला बंगलो जवळ आहे, तर एक आपल्या बंगलोच्या त्या साईडला गेलात तर नक्कीच त्या साईडला देखील पार्किंग अवेलेबल करून दिलेली आहे. तर विनंती असेल की आपल्या गाड्या त्या साईडला लावायच्या आहेत प्लीज. आणि कोणी हँडल लॉक करू नका. विनंती असेल कोणीही हँडल लॉक करू नका, जेणेकरून एखादी गाडी जर मध्ये असेल तर साईडला करता येईल.
चला बघा, पुन्हा आयोजकांकडून विनंती केली जाते, पार्किंगच्या समोर जेवढ्या गाड्या आहेत त्यांनी साईडला लावायच्या आहेत, अन्यथा तुमच्या त्या गाड्यांची हवा काढली जाईल, लक्षात ठेवायचं आहे. न्यू बॅटर एबी येतोय, अर्थातच अब्राम या नावाने त्यांना, एबी या नावाने एक वेगळी प्रसिद्धी आहे. 15 धावा आतापर्यंत धाफकावर येतात पहिल्या 2 षटकांचे खेळ. 12 चेंडूंचा खेळ होत असताना 15 धावा धाफकावर आहेत. तिसरं षटक मार्गस्थ, पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो, खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला त्या प्रकारचा खेळ करत असताना पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धाफकामध्ये येते. अजून देखील येणाऱ्या 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 खेळाडू एकीकडे धीरजला आपण पाहतोय, संथ गतीने सुरुवात आहे, परंतु धीरज हा सातत्यानं आपण मैदानामध्ये पाहिलाय की संत बसायला मी काही संत नाही आहे, शांत बसायला मी संत नाही, आणि त्या प्रकारचा तो खेळ सातत्यानं आपण धीरजचा देखील पाहिला. आणि तो खेळ करत असताना आता धीरजने एक्सेलेट केलं जातं. येतोय चेंडू 2 खेळाडूंना भेदून डायरेक्टली सीमारेखा पार, चौकार, चौकारानं धावफलक खुलतंय, फुलतंय. 20 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत येत आहेत. लोअर फुलटचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड आहे, सिंगल धाव धावफलकामध्ये. (21) 21 धावा धावफलकावर. सन्मानजनक परिस्थितीमध्ये आतापर्यंत संघाला नेऊन ठेवलंय. धीरज असेल, अब्राम असेल, चांगला खेळ मैदानामध्ये दाखवत असताना ते कॅल्क्युलेशन क्रिकेटनं आता मैदानामध्ये आतापर्यंतचा तो खेळ केला जातो. 22 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ होत असताना यावेळेला आता पाहिलं जाईल नक्की कुठे चेंडू. 4 आहेत, चौकार आहे, आणि चौकारानं धावफलक अजून धावफलकावर तो ग्राफ वाढत असताना आता धावफलकावर 26 धावा धावफलकावर आहेत. 1 टू गो, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 26 धावा धावफलकावर येतात. धीरज आता मैदानामध्ये अक्षरशः आग उबाळतोय की काय, आणि त्या प्रकारचा खेळ आता धीरजचा मैदानामध्ये चालू आहे. पुन्हा एक दाखवून टप्प्याचा चेंडू यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड केला जातो. अंडरआर्म क्रिकेट आहे, आणि अंडरआर्म क्रिकेट खऱ्या अर्थानं म्हटलं जाताना बॅटिंग, बॉलिंग आणि त्याहून महत्त्वाचं अंडरआर्म क्रिकेटमध्ये काय असतं ते क्षेत्ररक्षण असतं, आणि ते क्षेत्ररक्षणाच्या बलावर खऱ्या अर्थानं चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. 26 धावा धावफलकावर आहेत. PCC आपल्यासाठी 3 मिनिटांचा अवधी बाकी असणार आहे, अन्यथा आपला एक खेळाडू मैदानाच्या बाहेर घ्यावा लागेल. प्रथमेश येतोय, शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामध्ये ते किती धावा धावफलकावर बनवल्या जातील, किती धाव्यांचं मजल धावफलकावर ठेवलं जातील, ह्या साऱ्या गोष्टींचा आता विचार विनिमय हा केला जाईल. क्रिकेट हा खेळ खरं तर आम्हाला आवडतो, आणि ह्या क्रिकेटचे खऱ्या अर्थानं आम्ही हा संपूर्ण आता भारत राजा वर्ष हा दिवाण आहे, आणि हाच तो खेळ पाहण्यासाठी आज मोरेगाव नगरीमध्ये खऱ्या अर्थानं अनेक प्रेक्षक राजा वर्ग, अनेक खेळाडू, 24 संघांचा तो जवळजवळ समावेश, आणि त्या 24 संघातून ही मानाची, ही सन्मानाची, ही अभिमानाची अर्थातच मोरेगाव चॅलेंजर्स पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी पर्व तिसरं कोणाच्या नावी जाणार, आणि त्यासाठी हा अट्टहास हा मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. किंजल 11चा संघ आहे. किंजल 11 म्हटलं तर हा मैदानामध्ये या अगोदर चॅम्पियन होता, आणि त्यांनी म्हटलंय की पुन्हा एकदा तो प्रयत्न आमचा नक्कीच राहणार आहे, आणि त्या प्रकारचा तो खेळ मैदानामध्ये करण्याचा प्रयत्न आतापर्यंत एबी स्ट्राईक एंडला आहे. लोअर फुलटचा चेंडू पुन्हा एकदा अगदी मैदानाला गुदगुळे करत आलेला हा येतोय चेंडू, सीमारेखा पार, चौकार. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला गेला. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला कॉम्बिनेशन फील्ड
सिंगल कम्प्लीट आहे. 33 धावा आतापर्यंत धाफाकावर येतात. अजून देखील येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 2 मध्ये 2. 36चा पाठलाग, येणारा चौकार, येणारी अतिरिक्त धाव, येणारी काळ वेळ हे नक्कीच दर्शवून देईल. परंतु चांगल्यारीत्या स्वतःला अगदी झोकून दिलं होतं. नेत्र दीपक क्षेत्ररक्षण, फंबल आणि त्यानंतर पंचांचा बोट हवेत आहे. सिंगल आहे परंतु विकेट सॅक्रिफाईस केला जातोय खऱ्या अर्थानं एबीनं. धीरज जो खेळाडू लहरामध्ये आहे, जो खेळाडू ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत खोऱ्यानं अगदी धाफाकावर येतात, तो खेळाडू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आहे. हॅडली न्यू बॉटर येतोय 22 जर्सी नंबर, परंतु स्ट्राईक एंडला धीरज आहे. लोअर फुलटचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड. सिंगल धाव धाफाकामध्ये येत असताना पहिल्या 24 चेंडूंचा खेळ होत असताना धाफाकावर 35 धावा धाफाकावर कुठल्या जातात. येणाऱ्या 24 मध्ये आता 36 धाफाकावर पाठलाग करायचंय. 36चं आव्हान हे धाफाकावर खऱ्या अर्थानं आज दुपारच्या सत्रापासून आपण सामने पाहायला गेलं तर 27चा देखील तो डिफेंड करत असताना आपण पाहायला मिळालं. त्यानंतर 31चा तो पाठलाग, 32चा तो पाठलाग. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळानं हे सातत्यानं दाखवून दिलंय. तुर्तास इनिंग ब्रेकमध्ये आपण डीजेला संधी देतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं वळणार आहोत. हॅलो चेक. आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जोडले जातील आगरी समालोचक अर्थात मॅन फ्रॉम मनवेलपाडा. आता गीतकार देखील आहेत असे मनीष घरत यांना मी विनंती करतो आपण मायक्रोफोनवर आमच्या सोबतीनं जॉईन व्हायचं. वेलकम मनीष घरत. हॅलो हॅलो हॅलो. आवाज. मोरेगाव चॅलेंजर, मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी 2026 क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बघू शकता. जबरदस्त खतरनाक गोलंदाजी मार्कवर आहेत ते. आता आता कबी आणि पहिला चेंडू मारलेला आहे. काय पीच उखलून कॅच पकडलेला आहे. जबरदस्त असा खतरनाक नाव लिवा याचं. जबरदस्त कॅच पकडलेला आहे. पहिलाच गडी बाद, मुतखडा बाजू केलेला आहे. जास्त त्याला पाणी प्यायला लागेल.
इन द मिक्स. तुम्ही बघू शकता डीजेचा आवाज खतरनाक असा आणि बॅटर असे तापलेले आहेत. मला वाटते आत्ताच सूप पिऊन आलेलं गरम गरम त्याच्या हिशोबाने ते फटके मारतात. तुम्ही बघू शकता काय क्षेत्ररक्षण होतं जबरदस्त. टापरी मारलेली होती बॉलवर, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. आणि त्यांनी पहिलेच बॉलवरती झेल घेतलेला होता. त्याचं प्लेअरचं नाव काय समजलं नाही, काय जर्सी त्या साईडला मला वाटतं रोहित शर्माचा नंबर घातलेला आहे त्यांनी. कुणाल 45 नंबरवाला आलाय कुणाल दादा, खतरनाक कॅच पकडून. बघा पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 7 धावा धाफाकावर येत आहेत. नेस्टर आहे मनीष, नेस्टरची नक्कीच ओळख करून द्यावीशी वाटतं. असा एक खेळाडू ज्यानं विश्वचषक 2016 आणि ओमन सारख्या संघामधून प्रतिनिधित्व केलं होतं. हा नेस्टर आता गोलंदाजी मार्कवर येतोय. येस्टर खतरनाक जबरदस्त असं गोलंदाज तुम्ही बघू शकता. आणि आता जे गाणं लावले जयेश पाटील सोनारपाड्याचा बिनजोड छकडेवाला, त्यासाठी 500 रुपये आलेले आहे जयेश पाटील यांच्याकडून. 50 नंबरवाला तुम्ही बघू शकता, 50 नंबरचा असा बॉल टाकलेला होता. धावसंख्या झाली ती 10, 3 चेंडूंनी 10 धावसंख्या PCC ह्या संघाची. आणि तुम्ही बघू शकता आता PCC संघाला आक्रमक व्हायची गरज आहे. तुम्ही बघा काय करू, 85 वादावाद करू नका. मला वाटतं इम्पॅक्ट प्लेअर घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इम्पॅक्ट प्लेअर आहे वाटते इकडे. इम्पॅक्ट प्लेअर घेतलेला आहे कारण की त्यांचा काहीतरी दुखापत झालेली आहे. दिलीप यांना 21 नंबरचे खतरनाक असे ते खेळाडू आहेत नवापूरचे. आता त्याच्या जोगी इम्पॅक्ट प्लेअर घेतलेला आहे. आता त्याचं नाव काय समजलं नाही आणि विकेटीला आलेला आहे. यो बघ दिलेला आहे, गेली बघ. पण क्षेत्ररक्षक बघू शकता तुम्ही, खतरनाक असं जालं फेकून मांडलेलं आहे त्यांनी. ते मावरं त्यांचा काय पाटणाला काय डाय मारलेली होती, जबरदस्त खतरनाक डाय होती. तुम्ही बघू शकता. आता गेला बघ. आय शपथ, जबरदस्त डाय होती याची. चांगला घेत आता घे गंड उलाय, काय टर्न होता जबरदस्त. बॉल टाकला वाशीला आणि गेलाय काशीला. लेग ब्रेक टाकलेला होता बॉल आणि धावसंख्या झाली 11. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 25. कोण जिंकणार कोण हरणार बघूया. जबरदस्त PCC का किंजल 11. आणि किंजल 11 हा संघ चॅम्पियन आहे. आणि आमच्या जोडीला आहेत मृदुल मेहर, तुम्ही बघू शकता. खतरनाक असे ते समालोचक आहेत नवापूरचे. तसंच त्यांचं रिसॉर्ट आहे राजहंस. तुम्ही कधी जाय तिकडे पोहायला, जाम मजा येते. रविवारी तर जाऊच नका, रविवारी जाम गर्दी असते म्हणून मी कवा जाईनी. आता मी पोरांना घेऊन जाणार आहे. त्याला फोन करी. काय कडक शॉट झालं, फाटून मावरं गेलेलं हाय बाहेर. बुशे मांडलेलं होतं, बुशे फाटलं. कोलब्या निवट्या उऱ्या मारा लागल ती. टनाटन गेला चौका. आणि बघू शकता पंचांनी बॉल थांबवलेला आहे. हार्डली यांना हार्ड शॉट मारलेला आहे. हार्ड हिटर आहेत. परत दनादन झटपट पटापट 61 62 67. एकसठ 62 67 2 लगातार चौके आणि तिसरा लगातार 3. मोरेगाव चॅलेंजर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागले. नाव लिहा, याचं नाव काय आहे? हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा यांना 500 रुपये भेटणार आहेत. हैदराबादचे आहेत ते. खतरनाक असे 3 बॉल 3 चौकार मारलेले. हार्डली यांना अक्षरशः आता बॉल मी टाकू कुठे, जट टाकी ते तट मारते. अक्षरशः पिसाटलेला झालेला आहे. त्याला पिसाटलेला कुत्रा चावलेला आहे. बेकार असा शॉट मारलेला आहे आणि तुम्ही बघू शकता. आणि एक धावसंख्या झाली ती 24. आणि काय शॉट मारले होते अभिषेक शर्मा यांनी. आता तुम्ही बघू शकता शुभमन गिल आलेले आहेत स्ट्राईकला. कारण मला फलंदाजाचं नाव नाही माहीत, त्याच्या हिशोबाने राजेश टॅब. काय पंच
पंचांनी हात केलेला आहे, रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू द्या त्यांना. रिव्ह्यू भेटे, रेडबुल बिटबुल भेटणार नाही, हेल पण भेटणार नाही, कारण हेल रेडबुल महागात. बाहेर पडला का बघायचं आहे. आणि तुम्ही कॅमेरा बघू शकता, आकाश घर त्यांचं चॅनल आहे ते GN लाईव्ह. खतरनाक अशी क्लिअरिटी, 5K 4K 6K अशी क्लिअरिटी आहे याची चॅनलची. आणि रविवारी हावजीचा सामना ठेवणार आहेत. काय आहे पंच. ओ टॅप चौका तुम्ही बघू शकता, क्लिअरिटी बघू शकता. धूल उडलेली आहे. आगे आगे रस्ता पीछे पीछे धूल ग, आगे आगे रस्ता पीछे पीछे धूल. न धूल उडलेली आहे पीछे बाहेर. जबरदस्त. अंपायरचं तोंड जसं गुलाबाचं फुल र. अंपायरचं ओ काय शॉट होता, काय फिल्डिंग केलेली आहे. एक हात जगन्नाथ. काय झालेला आहे. विकेट गडी बाद. आणि अभिषेक शर्मा यांनी राजेश यांना एक्सपायरीवाला विमल दिलेला आहे. चांगला असा फटका होता. तुम्ही बघू शकता मैदानात वाघ आले, त्या साईडला काढायचा आहे. खाया डाल मुंडी लोणचं. डाल मुंडी भेटणार, कारण आज शुक्रवार आहे, कोणचा उपास नाही मिलाच. तुम्ही बघू शकता प्रेक्षक धडाधडीने भरलेले आहे. डोंगरावर 500-600 करोड पब्लिक बसलेली आहे. स्टेडियममध्ये तुम्ही बघू शकता 800-900 करोड पब्लिक. आणि गोलंदाजी मार्कवर आहे ते उत्तम. बघूया आपल्या संघासाठी उत्तम गोलंदाजी करतात का. आणि स्ट्राईकला ते चांगला असा पटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण अभियानचं. आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 7 5-7. आणि हे कोणचं पोर बाहले र जरा याला बाजूला करा जरा. पटकन गेलं दावर. आज निघणार नाही, जा लवकर बाबू, नाही तर मम्मी पप्पा तिसरा आणील. चांगलाचा पटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही बघू शकता. आणि आमच्या जोडीला मृदुल मेहर तुम्ही बघू शकता. खतरनाक असे राजहंस रिसॉर्टचे मालक ते आहेत. आणि आमच्या जोडीला आज समालोचन करताना तुम्ही त्याला पाहू शकता. मोरया चॅलेंजर प्रीमियर लीग चालू आहे 2026. कोण जिंकणार कोण हरणार, DJ इन द मिक्स. उद्यापासून आम्ही JKT आणि आता जिंकण्यासाठी 3-5. कोण जिंकणार कोण हरणार. आणि अभिषेक ज्याने 3 बॉल 3 बाउंड्र्या मारलेल्या होत्या, आता तो आहे स्ट्राईकला. पहिला चेंडू काय होते. ओ जबरदस्त असे फिल्डर आहेत. ॲक्च्युली खतरनाक असे ते डाय मारतात. लगातार त्यांनी ह्या मॅचला 3 डाय फेकलेले आहेत. जबरदस्त. काय बॉल गेलेला होता, जरासा वाचलेला आहे. आता 2-4. कोण जिंकणार कोण हरणार, DJ इन द मिक्स. किंजल 11 की PCC, कोण जिंकणार. आवाज कोणाचा येत नाही. ओ गंडवलेला आहे, काय केलेलं आहे. आत्ता मागात पडणार आहे. ज्यांनी 3 चौकार लगातार मारले तो आहे स्ट्राईकला फलंदाज. गेली बघ गेली बघ, जाईल का चौका. गेली बघ. आणि चौका जाणार का ते बघायचं आहे आता. आणि टीम मीटिंग चालू आहे, काय करायचं बघताला फोन करा. यो चौका गेला नाही पाहिजे. टाइम चालू आहे. अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. लाईटवर प्रेशर येत आहेत, त्याच्यामुळे पटापट सामने चालू करायचे आहेत. 1-4. अभिषेक स्ट्राईकला लगातार 3 बॉल 3 चौकार मारणारा हा फलंदाज. बघूया 1 बॉल 4 मारतोय का. कोण जिंकणार, PCC का किंजल 11.
डॉन म्हणतात डॉन. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. बघूया कोण गार होते आता. कोण गार होणार, उत्तम का अभिषेक? चांगला असा टॅप करण्याचा प्रयत्न, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. आणि किंजल 11 हा संघ जिंकलेला आहे. आणि PCC ह्या संघाला आता वाट बघायची आहे, नाणेफेकीसाठी यायचं आहे. हरिओम आता जे समालोचन करणार आहेत ते मृदुल मेहर या मॅचसाठी. सत्कार नाणेफेकीसाठी यायचं आहे. बघा दोन विनर संघ दोघांनी यायचे मित्रांनो, किंजल 11 आणि त्यांच्या विपक्षात. त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थातच मी विनंती करतोय, रवींद्र ठक्कर साहेब, तिवरी गावचे सरपंच अर्थातच ठक्कर साहेब, आणि त्यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव